महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा आज आपण ऊस विकास मेळावा येथे घेतो आहोत। यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय बाजीराव पाटील खेमनर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉक्टर समाधानजी सुरसे, डॉक्टर सुशीर कपिल, उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळ, नावं खूप मोठी यादी, उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी, आपले कार्यकर्ते, आपले कार्यकारी संचालक आणि सर्व अधिकारी वर्ग, उपस्थित असलेल्या सर्व माझ्या उपस्थित बंधू आणि भगिनी, आज ऊस विकासाचा मेळावा आपण इथे घेतो आहोत। आणि काही आपल्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे 2 शास्त्रज्ञ इथे आलेले, शास्त्रज्ञ त्यांनी त्यांचं काम केलं का, असं काम सांगितलं त्यांनी की साधारणतः काय आम्ही करतो तुमच्याकरता तुम्हाला माहितीच नाही की एखादं 86-032 ही जात आली, पण ती जात येण्याकरता काय काय करावं लागलं हे कुठे तुम्हाला माहिती? 18 वर्षाच्या परिश्रमानंतर एखादी जात तयार होत असते, लक्षात ठेवा। 18 वर्ष सातत्यानं, कारण 2 हे बियाणे एकत्र आणायचे। आपल्याला 671 खूप माहिती आहे, पण कुठं माहिती होतं की त्या 671 मधली जी मादी नर मादी त्या बियाणामध्ये दोन्ही आहे, ती ऑस्ट्रेलियातली आहे, म्हणून तिचं को आलं तिथं काही माहित नसतं। थोडंसं आपल्याला काय बाकी माहिती असलं पाहिजे, जगात काय चाललं हे माहिती असलं पाहिजे, ज्याचा जो विषय आपल्या जीवाभावाचा आहे, संसाराचा आहे, ज्याची शेती आपण करतो, त्याची उत्पत्ती काय, नवं काय त्या क्षेत्रात चाललंय, काय काय बारकावे नवीन येत आहेत, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। आणि म्हणून थोडंसं त्यांचं कधी कधी डोक्यावरून जड जातं, हे खरे दिवसभर दमले असाल तुम्ही, ऊन खाल्ले बरंच, आज सगळ्या अडचणी आहेत, परंतु ह्या काही ना काही कानावरून गेलं पाहिजे की समजलं पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणूनच माननीय शरदचंद्रजी पवार साहेब वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला ऑस्ट्रेलियाला पाठवलं। त्यामध्ये डॉक्टर सुशीर कपिलही माझ्याबरोबर होते, राजेश टोपेजी होते, अशोकराव कडलग होते, अशोकराव जगताप होते। आम्ही 5 जण पूर्णपणे ऑस्ट्रेलियातल्या या कृषीच्या या संशोधन संस्था कशा चालवतात, त्या एक विद्यापीठ कसं असू शकतं, एक विद्यापीठामध्ये आपल्याकडे असलेले प्रश्न जे आहे ऊसाच्या बाबतीतले, ते तिथं सुद्धा बारकाव्याने तपासत असतात की काय करायचं, तिथं ऊसाची शेती कशी चालते। हजारो एकर जमीन आहे तिथं, आणि भारतापेक्षा 2.5 पट मोठा ऑस्ट्रेलिया आहे, आणि तिथे लोकसंख्या आहे 2,70,00,000 म्हणजे 2.25 कोटी। याचा अर्थ असा का मुंबई ठाणे थोडंसं कल्याण भिवंडी घेतली की झाला कार्यक्रम। याचा अर्थ एवढाच का भारताची लोकसंख्या फक्त 1 कोटी पाहिजे होती त्यांच्यासारखं असायला, माणसं नाहीत। आणि त्यामुळं जमिनी भरपूर, पाऊस असा पडत असतो, लागवड एकदा ऊसाची लागवड ऑटोमॅटिक पद्धतीनं पुढं मशीन टिपरं दाबीतच चालतं किंवा रोपं लावत चालतं, आणि त्याच्यातून ऊस चालतो येतो, परत तो 5-7 वेळा खोडवा त्याचा ठेवला जातो, तुम्ही लक्षात घ्या। आणि ज्या कारखान्याचं उदाहरण सांगितलं ते अत्यंत खरं आहे की एक कारखाना जास्त गळीताचा नव्हता, तो साधारण 4-5 लाख टनाचा गळीत करणारा छोटा कारखाना होता, पण हार्वेस्टिंगसह म्हणजे ऊस तोडून आणायचा त्या मशीननं, हार्वेस्टरनं, त्याच्या सहित कारखाना चालवायचा, सगळे मिळून 50 माणसं होते, आतमध्ये तर 14च माणसं होते, जवळजवळ सगळं ऑटोमॅटिक, एका जागी बसून सगळं मशीन चाललेली, कारण माणसंच नाही। आम्ही तर मैली चालायचो, किती चाला, गाडी सुद्धा दिसत नव्हती, रस्ते साफसूफ, कारण तिथे काही सीमेचा वाद नाही, खंड आहे तो, त्याला सीमा नाही, तिथं सीमेचा प्रश्न नाही, काही भांडण नाही सीमेचं, तिथं जातीचा धर्माचा कार्यक्रम नाही, जात धर्म जे असते घरात कोणी कोणाला विचारलं तर शिक्षाच होईल तिथं। या पद्धतीनं एकदम शांततेनं व्यवस्थित प्रगती करणारे आपले खूप लोक तिथं आम्हाला भेटले, महाराष्ट्रातले भेटले, संगमेर तालुक्यातले आपले लोक होते, काही सगळेजण भेटले, खूप चांगलं। आणि म्हणून हे पाहण्याची एक संधी असते, एक विद्यापीठ केवढं असावं, विद्यापीठ सुद्धा 100-200 एकरामध्ये एक विद्यापीठ असतं, म्हणजे एक विद्यार्थी पूर्व विद्यापीठ कधी त्याच्या 4 वर्षाचं पाहत नाही,
तिथं जे संशोधन चालतं, तिथली व्यवस्था, जगातली मुलं येतात, शास्त्रज्ञ येतात, तिथं संशोधन करतात. आणि यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे ते जे तत्व आपलं संशोधन करतायत ते त्यांना काय, त्यांचं काय चाललंय, आपलं काय चाललंय, मग दोघांनी एकमेकाबरोबर चर्चा करून काही आपल्याला संशोधनाची देवाणघेवाण करता येते काय, या सगळ्या गोष्टीची चर्चा करण्याची संधी त्यामध्ये होती. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. एक आहे की मी आपल्याला या निमित्तानं सांगेल, हा ऊस विकास मेळावा घेतलाय तो मी थोडासा गंभीरपणे घेतलेला आहे. एकंदर साखर धंद्याची, ऊस कारखानदारीची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला गंभीरपूर्वक मला काही गोष्टी सांगायच्या आणि त्याच्याकरता उपाय म्हणून काय आपल्याला करता येईल याचा विचार आपल्या सगळ्यांना करावा लागणार आहे. आजची साखर कारखानदारीची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखानदारी होती, आता खाजगी साखर कारखानदारी झालेली आहे. एक एक जिल्हा आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये माझे 46 का काय झाले, एका कारखान्या म्हणजे एका जिल्ह्यामध्ये 46 साखर कारखाने एवढा आकडा झालेला आहे. त्यांच्या कॅपॅसिटी खूप. आपल्याकडे पाहतो समजा इकडं आगस्ती झाला, आपला संगमनेर आहे, इथं प्रवरानगर आहे, तिकडून अशोक कारखाना, इकडे संजीवनी, कोळपेवाडी, हे कमी पडले काय आणखी खाली नवे कारखाने तयार व्हायला लागले सुरुवात. आणि याचा सगळ्याचा परिणाम असा आहे की ऊसाची आता ओढाताड चालू आहे, संघर्ष सुरू झालेला आहे. दुसरा ऊस ओढण्याचा कसा ओढायचा हा प्रयत्न चाललाय, गळीत जास्त झालं पाहिजे म्हणून प्रयत्न चाललाय. प्रत्येकानं कॅपॅसिटी खूप वाढवून ठेवलेली आहे. आणि परिणामतः मागील वर्ष तुम्हाला सांगेल की जो कारखाना आपला 180 दिवस म्हणजे 6 महिने चालत होते किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त कालखंड जूनपर्यंत कारखाने चाललेले आपण पाहिलेले, ते कारखाने आता 100 दिवस म्हणजे 3 महिने, म्हणजे याच्यामध्ये तर सगळे कारखाने, सोलापूर जिल्ह्यातले कारखाने तर एक तर कारखाने 71 दिवस चालला. आता 71 दिवस जर कारखाना चालला आणि 300 दिवस बंद राहिला तर खरंच तर कारखाना चालणार आहे का? आपण 100 दिवस चालवला आणि 265 दिवस बंद ठेवला तर खरंच कारखानदारी चालणार आहे का? आपण जे कारखाना चालवतो तेव्हा हे लक्षात घ्या, मुद्दाम तुम्ही बाकी कारखान्याची माहिती तुम्ही घ्या कसं चाललंय. तुमच्याकडे शेजारी एक कारखाना काढला, त्यांना कसा चालवला ते माहिती घ्या. माझं काही म्हणणं नाही त्याच्या बाबतीत. शेजारच्या पाजारची आणखी माहिती घ्या, चारी बाजूची माहिती घ्या. आपण 200 किलोमीटर वरून ऊस आणतो, 200 किलोमीटर ऊस आणतो. 40% ऊस आपला, 60% बाहेरचा आणतो. बाहेरच्या शेतकऱ्यांचा सुद्धा विश्वास आहे की एकदा ज्यांचा जो शब्द आपण दिला भावाचा त्याच्यात कधीही काही बदल करत नाही, फसवत नाही. बाहेरच्या लोकांना विश्वास आहे इथं काटा मारायचा कार्यक्रम होत नाही. विश्वासानं आपल्याला ऊस देतात, ही वस्तूच ते. परंतु जरी विश्वासानं देत असले तरी आपण इतका 200 किलोमीटरवरून ऊस आणणं हे आपल्याला कुठं परवडणार आहे? इतक्या दूरवरून ऊस आणणं परवडत नाहीये. आणि तरी आपण तुम्ही पहा की इतर कारखान्यापेक्षा वेळच्या वेळेला भाव दिलेले आहेत, निर्णय योजना चांगल्या पद्धतीने आपण राबवलेल्या आहेत. वर्षानुवर्ष आपली जी परंपरा आहे की महाराष्ट्रातले चांगला भाव देण्याची, ती संगमनेरच्या आपल्या कारखान्यांना सतत टिकवलेली आहे. हे सगळं आपण करतो. कामगारांचे पगार वेळेवर आहे, त्यांचे बोनस काय असेल त्यांना ती मदत आपण करतो. कुठेही आपण अद्याप कमी पडलेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग आजचा ऊस विकास मेळावा याच्याकरता घ्यायचा आहे की माझं म्हणणं असं आहे की आपला 5,500 टनाचा कारखाना आहे, आपण आपला ऊस आपणच निर्माण केला आणि 200 किलोमीटरवरचा लांबचा ऊस आणला नाही. आपला ऊस आपला स्वतःचा असला, तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला आजही महाराष्ट्रात चांगला भाव देणार आहे. परंतु जर तो 15 लाख टन आपला ऊस आपण निर्माण केला संगमेर तालुक्यामध्ये तर 1 नंबरचा भाव हा आपला राहील, याची ग्वाही मी तुम्हाला देतो. 1 नंबरचा भाव राहील तो. 200 किलोमीटर आणूनच चांगला भाव देतोय. यांचे काहींचे स्वतःचे कार्यक्षेत्र आहे, फक्त 25 किलोमीटर मध्ये 50 किलोमीटर मध्ये सगळा ऊस आहे, तरी विचारून पहा काय अवस्था आहे. तरी आपलं अत्यंत चांगलं प्रशासन, अत्यंत पारदर्शकपणा, अचूक निर्णय, या सगळ्या गोष्टी राबवतो आपण, म्हणून आपण यशस्वी हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण मला आता असं वाटतं, एक गोष्ट लक्षात घ्या, सध्या परवडतं कशामध्ये, एक शाश्वत असं उत्पन्न कशामध्ये मिळतं.
असा जर विचार केला तर एक ऊस आहे की 1 टन ऊस पाठवला किंवा 10 टन ते 100 टन ऊस पाठवला, काहीतरी पैसे नक्की येणार, त्याच्यावरती टेन्शन घ्यायचं काही कारण नसतं. आणि दुसरी गोष्ट, दूध 1 लिटर पाठवलं तर काहीतरी रुपये नक्की मिळतात. या दोनच गोष्टी शेतीच्या क्षेत्रामध्ये आज शाश्वत आहेत, बाकी काही शाश्वत नाही. कांद्याचा काय कार्यक्रम झाला तुम्हाला माहिती आहे. आता 12 रुपये 35 पैशानं काय होणार आहे मला माहित नाही. तुम्हाला कोणाला पटलं असेल तर काय माझं म्हणणं नाही. हा 12 रुपये 35 पैसे. राजा उदार झाला, हाती भोपळा दिला. 12 रुपये 35 पैसे. अरे तुमचा उत्पादन खर्च तिथं 15 रुपयाच्या वर जातो. ते 12 मला हास्यास्पद गोष्ट नाही. निर्णय काय घेताय तुम्ही असा? ह्या सगळ्या गोष्टी एकच तुम्हाला सांगतो. भाजीपाला तरी काय किती धाडसाची गोष्ट आहे. टोमॅटो केले तर एवढंच मेहनत करायची, काय हाताला येतं नक्की येईल का नाही माहिती नाही. कोबीचं काय, फ्लॉवरचं काय, कोणत्या त्याचं काय, अनेक गोष्टी आहेत. परंतु हे ऊसाचं आणि दुधाचं याच्यात काहीतरी मिळतं. जर आज दुधाच्या क्षेत्रामध्ये आपला तालुका हा महाराष्ट्रातला 1 नंबरचं दुधाचं उत्पादन करणारा तालुका, 1 नंबरचा. अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या तालुक्यातलं खूप मोठं काम दूध करतंय. आणि दुधाचा आणखी एक फायदा आहे की आपल्याला शेणखत मिळते, जे शेती करता पुन्हा महत्वाचं आहे. आणि मग मी असं म्हणतो, आज मला या निमित्तानं असं सांगायचं तुम्हाला की आपल्याला आपला ऊस आपल्याला निर्माण करायचा आहे ते पाणी आहे ते जमीन. आता ऊस आपण करतो, परंतु एकंदर ऊसाचं उत्पादन किती सरासरी काय माहिती तुम्हाला? आपली सरासरी एकरी आहे 35 ते 38 टन. 35 ते 38 टन जर एकरी उत्पन्न मिळालं तर काय भागणार आहे? असं आहे की गाईला चारा घातला, मिळवून खाऊ घातलं आणि 5 लिटर दूध निघालं, किती रुपये भाव दिला तरी परवडेल का ते 5 लिटर? ते 40 लिटर निघाल्यावर असंच आहे. ऊसाच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 35, 38, 40 टन काढलं तर काय परवडणार आहे? 100 टन काढा, तुम्हाला धंदा परवडणार आहे, शेती परवडणार आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटी जमीन वापरायची, पाणी वापरायचंय, कष्ट करायचे, सगळं करायचं. कुठं चुकतं आपलं, कुठं चुकतंय आपलं, काय दुरुस्त केलं पाहिजे हे समजून घेण्याकरता आणि सांगण्याकरता हे शास्त्रज्ञ आले, ते तुम्हाला सांगतो. आता थोडं जड जातं डोक्यावरून, दिवसभर व्हायचा गेला अगोदरच, त्यात आणखी काय जड ऐकायचं होतं आपलं थोडंसं, नाही होत असं नाही, परंतु समजून घ्यायलाच पाहिजे. आणि म्हणून या वर्षी आता जी लागवड आपण करू त्याच्यामध्ये आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की मी आता मे महिन्यामध्येच ही सुरुवात याच्याकरता केली की आपल्याकडे अडचणीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात मोठं असतं. 1 जूनला लगेच लागवडीचं नोंद द्यायला तुम्ही येत असता. आपण एक प्रयत्न करू आपण की आता नोंद 3 महिने अगोदर अशी द्यायची की मला ऊस लावायचा आहे. तुम्ही काय म्हणायचं, मला ऊस लावायचा आहे, अगोदर फॉर्म भरून द्या की आम्हाला ऊस. तुम्ही गट सेंटरला तिथं जा, कसं काही योजना आणखी काही वेगळी करता येते का सोपी ते पाहू. पण मला एवढं 2 एकर आहे, मला एवढे ऊस लावायचे की आपण 3 महिने अगोदर कामाला लागू. माती परीक्षण घेऊ, काय केलं पाहिजे, कोणती जात लावली पाहिजे, बेणं कशा पद्धतीने आणलं पाहिजे, कुठून आणलं पाहिजे, त्याचं अंतर काय ठेवलं पाहिजे, सरी केवढी ठेवली पाहिजे, हार्वेस्टरनं काढणार का तोड कामगार येणार, याचा विचार हा आपण त्या क्षेत्राकरता अगोदरच करू आणि मग लागवड करू. तुम्हाला समजलं का नाहीये? आता इथं थोडं ऊसाचे शेतकरी कमी असण्याची शक्यता आहे, कारण मुळा काठ आणि तिकडचा घरगाव या भाग आहे. आता खांब्यावाले आलेत आमचे मित्रमंडळी सगळी आलेली आहे. परंतु हे सगळं करणं याच्याकरता आपल्याला काळजी घ्यायची. जमीन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जमीन ही कशी असली पाहिजे याबाबतीत या शास्त्रज्ञ मंडळी आपल्याला सांगते आहे की आता एकंदर जमिनीच्या बाबतीतलं सगळ्यात महत्वाचा दोष काय झालाय, पिकावर पिकं आपण घेत राहतो, ही झाली चिगट. तिला सेंद्रिय कर्म जे शब्द वापरतात, आपण काय केलं पाहिजे, सेंद्रिय कर्म म्हटले तुम्ही तर सेंद्रिय कर्म म्हणजे काय हे समजून सांगायपासून सुरुवात करायला पाहिजे. आपली जमीन भुसभुशीत असली पाहिजे. आपण काय म्हणतो, आता तुम्ही सगळ्यांनी ऐकून असाल कारण तुम्ही हुशार झाले सगळं का, जेवणामध्ये फायबर पाहिजे म्हणतात माहिती आहे ना. तुम्ही आट्या याचा जर असेल, मैदा असेल तर ती खात नाही, मैदा नको म्हणता याला, कारण काय त्यात फायबर नसतं. गव्हामध्ये फायबर असतं, म्हणजे मग पचायला सोपं जातं, बरोबर आहे.
तुम्हाला बाबासाहेब तुम्हाला तर नक्की माहिती आहे. तसं जमिनीचं सुद्धा त्याच्यात ऑक्सिजन फिरला पाहिजे असे फायबर तयार होतात. ताक गाडणं याचा अर्थ काय? ती जमीन भुसभुशीत असली पाहिजे, पिकाला ऑक्सिजन सुद्धा फिरला पाहिजे, या दृष्टीने ती असली पाहिजे. याचा करता ताक गाडतो. आणखी काही गोष्टी 4 गोष्टी फायदा त्याच्यामध्ये आणखी जीवाणूचा याचा होत असतो. म्हणून जमिनीपासून सुरुवात करायची. जमीन कशी काय तपासू आपण, की ते आता सेंद्रिय खत शेणखत असेल याचा असेल तर वापर कसा करायचा. अलीकडच्या कालखंडामध्ये पूर्वी मला सुद्धा आठवतं की आपण शेणखताचे खड्डे करायचो, मग शेणखत त्याच्यात तयार करायचो. आता आली का आपण तर रस्त्यावर टाकतो निमार्ग, काही नसतील काय त्याच्यात खत चांगलं होत नाही बरं का. त्याचा दोष आहे त्याच्यामध्ये. खड्डाच केला पाहिजे तर तिचं शेणखत मुरतं ते चांगलं. ठीक आहे, ते शेणखत असेल तर चांगलंच, परंतु रासायनिक खत सुद्धा किती वापरलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे हे आपल्याला समजत नाही. फोडली गुणी चालला फुकीत, बरोबर आहे ना. आणि म्हणून आताच आपल्याला इथं सांगितलं की तुम्हाला रासायनिक खत कसं टाकून चालणार नाही, त्याचा फायदा होणार नाही, विनाकारण खर्च होईल. म्हणजे एका बाजूला आपल्याला खर्च सुद्धा कमी करायचा आहे, उत्पादकता सुद्धा वाढवायची आहे, का जी परवडणारी शेती झाली पाहिजे. म्हणून त्या प्रत्येक गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची. बेनं हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे. बी हे सगळ्यात महत्वाचं. कधी कधी म्हणतो आपण बी फसलं, कोबूचं बी इकडून आणलं ते नीट निघालंच नाही, म्हणतो आपण फ्लॉवर नाही आला. बी हे सगळ्यात महत्वाचं. बेनं हे सगळ्यात महत्वाचं. कोणत्या जातीचं, पण निवळ जातीचं नाही तर ते कितव्या पिढीचं आपलं फाउंडेशन असेल तरी 86-032 आहे. 1 2 3 4 ते 6 पर्यंत चालतं ते, परंतु थांबलं पाहिजे. पुढं थांबले नाही तर तुमची उत्पादकता घटते. का होतं? आपण तोटा करून घ्यायचा. आपण बेनं सुद्धा चांगलं वापरलं पाहिजे, हे सुद्धा काळजी घ्यायची. आता आपण काय केलं पाहिजे, कारखान्यांनी काय केलं पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे, कसं पेन उपलब्ध करायचं. तुम्ही 3 महिने अगोदर सांगितलंय की तुमच्या त्याच्यावर काम करायला आपण सुरू करू, आपण मेहनत करू. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये देणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चांगलंच दिलं पाहिजे. त्याकरता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सुद्धा आपल्याला मदत करते. त्या व्यतिरिक्त साखर कारखाना सुद्धा आपल्याला रोपवाटिका तयार केलेले आहेत. काही खाजगी रोपवाटिका आहेत. एकदम उत्कृष्ट बियाणं दिलं तर त्याच्यात सुद्धा तुमचा खूप मोठा फायदा फरक पडत असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यावर सुद्धा आपल्याला काम करायचं. याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे, पाणी फोडायचं द्यायचं ठिबक करता आलं तर खरंच चांगलं आहे. नसल करता येत तर कसं असलं पाहिजे, कसं पाणी द्यायचं याचा विचार आपल्याला करावा लागतो. कमी पाणी देणं, नेमकं पाणी देणं हे सुद्धा फायदेशीर असतं. डबाड भरणं काही कामाचं नाही, हे लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टीचा बारकावा आपल्याला पुढच्या काळामध्ये आणखी चांगल्या रीतीनं हे करायचंय. कालखंड कोणता असला पाहिजे. तुमचा ऊस ज्यावेळेस पक्व होतो त्यावेळेसच बरोबर साखर कारखान्याला जायला सुरुवात झालं, तुमचं समाधान आणि कारखान्याला साखर. कधी कधी आग्रह जास्त असतो का आमचा लवकर न्या म्हणजे काय, एक तर वाढला कमी, अजून त्याचे काही टिपरवर आले असते ते येत नाही, तुम्हाला झाली पुढच्या पिकाची घाई. अरे पण तो जर न्याला ना तुमचा फायदा ना कारखान्याचा फायदा. पाणी जाळून ती साखर नसलेला ऊस जाळून करता काय, ती टनेज वाढवण्यात काय अर्थ आहे. त्यात साखर असली पाहिजे. म्हणून त्या बाबतीत सुद्धा काळजी ही घ्यावा लागणार आहे. आणि मग त्याचा शेड्यूल कसं तयार करता येईल याचाही विचार करायचा आहे. पण ह्या सगळ्या याच्यातून पहिली गोष्ट लक्षात घ्या की एकरी 100 टनावर जायचं, एवढंच सूत्र आपण पहिलं लक्षात ठेवा. काही झालं तरी 1 एकर असो नाही तर 2 एकर असो, 1 एकर असेल तर 100 टन, 2 एकर असेल 200 टन झालाच पाहिजे. याच्याकरता जे पाहिजे ते आपल्याला या निमित्तानं करायचं. हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन. खरं म्हणजे काल फार जोराच्या सभा झाल्या इकडं असं मला कळालं, जोरदार कार्यक्रम झाला, भाषणं फार भारी झाले असं समजलं. इथले एक विद्वान तर फार भाषण केलं. श्रेयाचा हे सांगत असताना जे बोलला तो यांच्या कल्पना कुठपर्यंत जाऊन पोहोचल्यात, ज्यांनी भाषण ऐकलं असेल त्यांच्याकरता बोलतो. तुम्ही ऐकलेलं दिसतंय असं. यांच्या कल्पना कुठपर्यंत जाऊन पोहोचल्या लक्ष येतं आपल्याला. या अशा गमतीदार म्हणजे काय भाषण करतात. 40 वर्षाचं काय, 40 वर्षाचं जे बोलता तुम्ही. अरे हे सगळ्या म्हणजे तुम्ही सांगायचे राहिले पिचड साहेब होते, परंतु ह्या सगळ्या ज्या तुमच्या झालेल्या किटीवेअर्स आहेत हे पिचड साहेबाच्या मागं लागायला आपणच होतो, हे काही विसरून चालणार नाही.
कसं कोणत्या म्हणजे किटीवर सगळे आपण केले, त्याच्यामध्ये मी आमदार होतो याचा सुद्धा वाटा हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही विसरून जाऊन चालत नाही हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर आपण इतर लक्ष घालतोय, अनेक काम आपण केले. हा उशाशी मांडव्याच्या आणि शिंदोडीच्या उशाला आलेला तलाव हा आपलाच कालखंडातला आहे. जितकं पाईपलाईनचं जाळं जितकं निर्माण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण केलाय. रस्त्याच्या बाबतीत एकच आहे तुम्हाला, हा बिरेवाडीचा रस्ता आपण केला. किती कोटी किंमत काय होती त्याची? 6 कोटीपेक्षा जास्त होते. तो 10-12 रस्ते मंजूर केले यांच्या काळात, ते रद्द केले. अजून आले ते 3च रस्ते आले मंजूर आपल्या काळात होते, लक्षात घ्या. आणि पुन्हा गप्पा श्रेयाच्या मारतात ते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत की जे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून तुम्ही सगळेजण बसलेले, अधिकराव खेमनर कुठं बसलेत, बाळासाहेब कुठं बसलाय, अधिकराव बसलेत, बाबासाहेब कुठं बसले होते, गेले काय? हा, बाळासाहेब खेमनर कुठं, बाळासाहेब सागर कुठं बसले? बाळासाहेब सागर. ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही काय करता? तुम्ही काय केलं? 2 वर्ष होत आली ना, आता होते ते रस्ते व्हायला सुरुवात झाली होती, ती थांबले. होणार होते रस्ते, ते थांबवले तुम्ही. आता श्रेयाच्या गोष्टी तुम्ही बोलता, येऊन भाषण करून जाता. जे काही करतोय ते आपणच करतोय, लक्षात ठेवा. वर्षानुवर्ष करतोय. या सगळ्या विकासाच्या वाटचालीमध्ये आपण कायम लक्ष घातलेलं आहे. तीर्थरूप भाऊसाहेबांपासून आता इथं बसल्यात आमच्या सुनंदाताई, सगळ्या पाईपलाईनचं जाळं घारगाव भागात मध्ये सुद्धा, जरी मतदारसंघ नसला तरी प्रत्येक गोष्टीवर लक्ष आपण ठेवलेलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवलंय. आणि म्हणून ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण आता ही श्रेयाची लढाई बोलतायत, यांचे रस्ते आता होतात, कधी होणार आहे काय मला माहित नाही. बिरेवाडीच्या रस्त्याला गचके सध्या, आता गचके यांच्या नावानं ठेवले पाहिजे. आपण तर घेतलं होतं काम, होऊन गेलं असतं, कधीच होत नाही. तर या पद्धतीनं काही मंडळी फक्त राजकारण करण्याकरता प्रयत्न करते आहे. आपण मुळ्याच्या पाणी बहाण्याचं, मुळा बहाणीचं काम हे आपल्या कालखंडामध्येच झालेलं आहे. आणि आपल्याला पुढं सुद्धा आणखी काम चांगल्या पद्धतीने करायचं आहे. कालखंड थोडासा प्रतिकूल असला तरी पूर्णपणे लक्ष आपल्याला द्यावं लागेल. शेतकऱ्याचं जीवनामध्ये चांगलं करण्याचाच प्रयत्न करावा लागणार आहे. अरे तुम्ही साधा पीक विमा देऊ शकले नाही. साऱ्या जिल्ह्याला, सगळ्या तालुक्याला पीक विमा मिळाला. तुम्हाला मिळाला का रे? का नाही मिळाला? तुमचे पिकं जोरात होते काय? बाकीचे जळाले होते? राहता तालुक्यात जळाले होते काय पिकं? तिथं पीक विमा मिळतो, तुम्हाला मिळत नाही. काय कारण पीक विमा न मिळण्याचं? तुम्हाला आठवत असेल माझ्या कालखंडामध्ये तुम्ही पाहिलं असेल, अरे 5-6 साली सततच्या पावसाला बाजरी गेली म्हणून तुम्हाला पैसे सगळ्यांच्या घरोघर आले होते. आठवतं का सगळ्यांच्या बँकेच्या खात्यात? प्रत्येक वेळेस असं तुम्हाला दिसलं नाही माझ्या कालखंडात की गरज आहे आणि पैसे आले नाही, असं कुठेही दिसलं नाही. किंवा दुसऱ्याला मिळाले ना आपल्याला मिळाले नाही, असं नाही. कदाचित कायम आपल्याला चांगल्या पद्धतीनं मदत झालेली आपल्या सगळ्याला दिसेल. आणि हे साधा पीक विमा देऊ शकत नाही. आता परत आलं काय ते सोशल मीडिया की आता याला रागवलं त्याला. आता काय रागवतो? बैल गेला झोपा करता तुम्ही. आता त्या झोप्याचा उपयोग काय? होणार नाही ते. आता त्याला वेळेलाच बटणं दाबायचे असतात, पण बटणं कोणते दाबायचे अभ्यास केला पाहिजे. तुम्ही लोक जर टक्केवारी हप्त्यावरच लक्ष असेल तुमचं, तर हे असे घोटाळे होणार. टक्केवाऱ्या गोळा करण्यातच तुम्ही बसणार असाल तर तुम्हाला कधी या जनतेचा फायदा करता येणार नाही. सांगतो, रेल्वे आपली गेली. कशी गेली रे रेल्वे? तुमची पुणे नाशिक रेल्वे जी होती, तुम्हाला सांगतो, अत्यंत महत्वाची. मी स्वतः त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता. मी महसूल मंत्री होतो. माझं ॲक्विजिशन जे आहे ते माझ्याकडे होतं. रेल्वेचा मार्ग आपण आखला होता. बरोबर तो संगमेर तालुक्यातून व्यवस्थित पद्धतीने तुमच्या इकडून साकूरला घातला होता. याच्याविषयी काय पाहिजे हो? साकूरवरून नेला होता याचा अर्थ समजून घेतला पाहिजे तुम्ही.
आपोआप गेला होता तो. साकूरवरून व्यवस्थित पत्ती नेला होता. ती गरज होती साकूरवरून नेण्याची. साकूर सारखं गाव सोडून कसं चालणार होतं? बरोबर आंबोऱ्याला उतरवला होता. तिथून पुढं पूर्णपणे प्रवरेच्या खोऱ्यावर खांबावर रेल्वे लाईन त्या पोखरी हवेलीपर्यंत नेले होते. तिथून बोगदा करून पुढं सोनेवाडी सिन्नरक जाणार होता. तेव्हा आता कुणी ऐकायचं ठरलं रेल्वे लाईन तर आता काय ऐकायला मिळालं, पुढं इकडं नेला म्हणे शिर्डीकडे न्यायचा उलटा आता मला तर काय कळलं ना त्याचं काय झालं. आणि 400-500 कोटी रुपये तुमचं भूसंपादनाच्या वाटल्यानंतर रद्द होतो कसा? तुम्ही 500 कोटी रुपये वाटल्याचा अर्थ अभ्यास नाही केला. तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये JMRT ती त्यावेळेस तुम्हाला माहित नव्हती का? सगळं माहिती होतं. सगळे प्रश्न आम्ही विचारलेले होते. काही अडचण आहे का? काही अडचण नाही. आता तुम्हाला सांगतो, या आपण म्हणजे मी ज्या वेळेपर्यंत होतो तोपर्यंत पैसे वाटण्याचं काम सुरू झालं होतं. रेल्वे लाईनचं काम आता चालू असतं आणि कदाचित या 1-2 वर्षामध्ये इथून रेल्वे धावायला लागली असती. ती नाशिक नाही, इथला माल श्रीनगर पर्यंत सुद्धा गेला असता. तुमचा भाजीपाला जयपूरला गेला असता. तुमचा भाजीपाला कलकत्त्याला गेला असता. तुमचा भाजीपाला अहमदाबादला गेला असता. तुमचा भाजीपाला पार कन्याकुमारीला गेला असता, बंगलोरला गेला असता, चेन्नईला गेला असता. हे शक्य होतं का? या रेल्वे लाईनना नंतर पुढं जंक्शनला गेलं की तिकडे पाहिजे तिकडे ती बोगी जोडली गेली असती. तुमचा विद्यार्थी पुण्याला शिकायला गेला असता, संध्याकाळी घरी आला असता. 1.5 तासात इथं आले असते तुम्ही. 1-1.5 तासात इथून नाशिकला गेला असता. विद्यार्थी शिकले असते, नोकरदार शिकले असते, कामाला गती आली असते, अर्थव्यवस्थेला गती आली असती. ही तुमची रेल्वे लाईन घालवली कोणी हा खरा प्रश्न आहे. आणि याच्यात पूर्णपणे राजकारण आहे. केवळ संगमेर तालुक्याचं भलं होतं म्हणून रेल्वे लाईन गेली एवढं तुम्हाला सांगतो. राष्ट्रीय हस्तक्षेप होऊन गेली. याला जबाबदार कोण आणि याला जाब कोण विचारणार? याला जाब विचारला पाहिजे. रेल्वे लाईन करून गेली. आपला गडी तर असा वाटला रेल्वे गेली ती म्हणे का गार्डन मधली रेल्वे आहे काय ती पळून यायला म्हटलं का नाही रे? वाचलं का तुम्ही? गड्याला गेली हेच माहीत झालं नाही. केवळ संगमेर तालुक्याचं हित दिसतंय ते मोडण्याकरता ती रेल्वे बंद केली गेली. दुर्दैवाची गोष्ट आहे. पण ज्यावेळेस रेल्वे लाईन होईल त्यावेळेस मी म्हणतो त्याच रूटनं होईल एवढा विश्वास तुम्ही ठेवा. आपल्याच रूटनं होईल. साकूरवरूनच जाईल ती. कोणत्या परिस्थितीमध्ये साकूरवरूनच जाईल. आणखी एक रोड आपण करायला घेतलेला आहे पुन्हा आणि तो जोडणारा, तो विमानतळाला जोडणार आहे. तो सुद्धा तुम्हाला मदतीचा कसा होईल असं पाहतोय. ज्याचं कॉम्पेन्सेशन मिळेल ते खुशीनं घेतील. इतकं आनंदाने इतकं कॉम्पेन्सेशन मिळेल एवढी व्यवस्था केली त्या रोडमध्ये सुद्धा. आम्ही माझ्याकडे विषय होते त्याच्यामध्ये तुम्हाला घालण्याचा प्रयत्न केलेला आहे का चांगल्या पद्धतीनं तो रोड आपल्याला सगळ्यांना जोडणारा झाला पाहिजे. अरे आम्ही हे प्रयत्न केले. आम्हाला विचारता की 40 वर्षात काय केलं? जे आम्ही 40 वर्षात कमवलं तुम्ही आता घालवायला निघाले असा अर्थ आहे. खूप मोठं नुकसान तुमचं. जेव्हा ती रेल्वे जाणं म्हणजे पिढ्यानपिढ्याचं नुकसान, पुढच्या 100 वर्षाचं नुकसान. पण ते होऊ द्यायचं नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे. काही लोकांना या संगमेर तालुक्याचा विकास मोडायचा आहे. त्यांनी हत्यार म्हणून आता माणसं वापरायला सुरुवात केली. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण अत्यंत सावधपणे गेलं पाहिजे. पुढचा काळ अत्यंत सावध जाण्याचा आहे, जपण्याचा आहे. हे सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवा. आपण सगळेजण आलात ऊसात जिथं शक्य तिथं ऊसाची लागवड करा आणि आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं करा. एकरी 100 एकर घ्या आणि भरपूर पैसे घ्या. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.